भारतानं जनतंत्राचा स्वीकार करून अर्धशतक लोटून गेलं. मात्र जनतेच्या तंत्राप्रमाणे जनतेच्या हितासाठी शासनकर्ते खरोखरच कार्य करतात का? मोठंच प्रश्नचिन्ह आहे. शासनकर्ते जर जनतेच्या वतीनं कारभार करतात तर या कारभाराच्या प्रत्येक बाबीची शासनाच्या म्हणजे जनतेच्या तिजोरीतल्या पैशांच्या विनियोगाची खडानखडा माहिती मागण्याचा जनतेला जन्मसिद्ध हक्क आहे. पण लोकशाहीतल्या पहिल्या 50 वर्षात जनतेला हा आपला मूलभूत हक्क मिळालाच नव्हता. गेल्या काही वर्षात भारतामध्ये जनतेच्या माहितीच्या अधिकाराच्या चळवळीनं मूळ धरलं आणि माहितीच्या अधिकाराचे कायदे राज्यात अंमलात येऊ लागले. महाराष्ट्रही त्यातला एक आणि नेहमीप्रमाणे याही क्षेत्रात प्रगत आणि अग्रेसर. महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा ज्येष्ठ समाजसुधारक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नातून लागू झाला. आज या कायद्यामुळे मिळालेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर शेकडो नागरिक साऱ्या राज्यभर करत आहेत आणि शासन व्यवहारात पारदर्शकतेचा आग्रह धरत आहेत. मी शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार. महाराष्ट्र माहितीच्या अधिकाराच्या अध्यादेशाच्या पासून या चळवळीमध्ये मी आहे. माझा मुळात या चळवळीत जाण्याचा आणि काम करण्याचा हेतू असा आहे की एकूणच लोकशाहीचं सक्षमीकरण करावं आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातली काही प्रकरणं मी हातात घेतली. माझ्या जिल्ह्यामध्ये 15 वर्षापासून नरक्या नावाची वनस्पती अँटी कॅन्सरची तिची तस्करी चालू होती. त्याची सगळी राज्यातली सातारा जिल्ह्यातली ही तस्करीची कागदपत्रे मिळवली आणि आता ही कागदपत्रे मिळाल्यानंतर या जिल्ह्यातले पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अँटी कॅन्सरच्या पावडरचे कारखाने महाराष्ट्राच्या बाहेर ही कागदपत्रे मिळाल्यानंतर गेलेले आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे. कोयना अभयारण्यामध्ये 498 एका कलेक्टरने 498 लोकांना शस्त्र परवाने दिलेत आणि त्यात राजकारण्यांच्या पत्नींना शस्त्र परवाने दिलेत आणि कोयना अभयारण्यातल्या वन्यजीवांच्या संख्येमध्ये दर 4 वर्षांनी मोठ्या संख्येनं घट होते आहे. हे मला निष्कर्ष हा मला माहितीच्या अधिकारामध्ये मला आढळून आलेला आहे. मी राज्यातला अँटी करप्शनचा एक रिपोर्ट 5 वर्षाचा मिळवला. याच्यामध्ये मला 5 वर्षांमध्ये मंत्रालयात एकही अँटी करप्शनचा सापळा यशस्वी झालेला नाहीये. ही सांख्यिकी माहिती लोकायुक्ताकडून मला मिळाली. याच्यामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्षात 2.5 कोटीचं ग्रामसेवकांनी अपहार केल्याची कागदपत्र, त्यांच्यावर केलेले कारवाया, त्यांच्यावर 17 जणांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळवली आणि आता गेल्या 2-3 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये एकही ग्रामसेवकाला सस्पेंड करण्याची एकही घटना घडलेली नाही. या प्रकारचं साधारण 76 प्रकरणं आतापर्यंत माहिती मागितली, त्यातली 67 प्रकरणांची माहिती मिळालेली आहे आणि खूपच याचं निष्कर्षण होणं आणि लोकायुक्तांनी यांच्यावर ऍक्शन घेणं. केंद्रीय दक्षता आयोगाकडे 3 प्रकरणं पाठवलेत, कॅकडे 1 पाठवलेलं आहे आणि लोकायुक्ताकडे उर्वरित प्रकरणं चौकशीसाठी चालू आहे. एवढं काम लोकशाहीला सक्षम करण्यासाठी, पारदर्शकतेसाठी केलंय आणि माध्यमाची गरज म्हणून केलंय. याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग यापुढे झालेलं नाही, मागं झालेलं नाही, पुढेही होणार नाही. कायदा हा स्वच्छ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी वापरावा, त्याची प्रचिती आणि अनुभूती घेण्यासाठी मी हा कायदा वापरला. माझं नाव विजय कुंभार. ज्यांनी माहितीचा अधिकार अस्तित्वात आल्यापासून मी जवळपास 53 प्रकरणांची माहिती आतापर्यंत मागवली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेच्या जागा विनानिविदा भाड्याने देण्याचे प्रकरण सध्या पुण्यात गाजलं. या माहितीच्या या अधिकारामुळे फायदा या असा झाला की पुणे महापालिकेमध्ये आजपर्यंत कधीही जागा भाड्याने देण्यासंदर्भाची नियमावली तयार झाली नव्हती. ती या प्रकरणामुळे नियमावली तयार झाली. त्याच प्रकारे पुणे महापालिकेच्या लेखा परीक्षणाची माहिती मागवली असता 26 कोटी रुपये इतकी रक्कम महापालिकेने अजून वसूलच केलेली नाही. ही एक धक्कादायक बाब उघडकीस आली. ही दोन्ही प्रकरणं आम्ही कोर्टामध्ये नेलेलीच आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातल्या एका खासदारांना विनानिविदाची जागा भाड्याने दिलेली ऑटोमोबाईल शोरूमसाठी त्याची मुदत संपल्यानंतरही ते शोरूम त्यांच्याकडेच अजून आहे. ही बाब या माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आली. यानंतर दुसरा असा महत्त्वाचा फायदा झाला की मागच्या नोव्हेंबरमध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास खात्याकडून माहिती मागवली होती. ही माहिती एका अनाथ आश्रमाच्या संदर्भातली होती. मी एका विशिष्ट विषयाची माहिती मागवतोय असं समजल्या दुसऱ्या दिवशी तिथल्या मुलांना नवी ताटं, वाट्या
चादर, त्यांना कपडे दिले गेले. माझ्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. बाकीची धक्कादायक प्रकरणं तर उघडकीस येतीलच, परंतु माहिती मागतंय कोणतरी या भीतीनेही काही सुधारणा व्हाव्या लागल्या. मी माधुरी बर्गे, फार्मसी कॉलेजवर लेक्चरर आहे. पुण्यात राहते आणि चिंचवडला जॉब करते. पण रोडवरची जी कंडिशन पाहून वाटलं की याच्याबद्दल कोणाला तरी विचारावं. इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलं होतं ज्यात त्यांनी सांगितलं माहितीच्या अधिकाराने तुम्ही हे विचारू शकाल. त्यांनी एक फॉर्मॅट दिला होता. त्या फॉर्मॅटच्या अंडर माझा जो रोड आहे त्या रोडबद्दल मी इन्फॉर्मेशन विचारली. रिस्पॉन्स ठीक होता पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरचा. 15 दिवसामध्ये मला माझ्या पहिल्या रोडची इन्फॉर्मेशन मिळाली. मी 2 रोडबद्दल विचारलं होतं. त्यांनी सांगितलं दुसऱ्या रोडची इन्फॉर्मेशन सध्या तरी आमच्याकडे नाहीये, 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला पाठवू म्हणून. 15 दिवसांनी त्या रोडची पण इन्फॉर्मेशन आली. इन्फॉर्मेशन देण्याचा जरी त्यांचा रिस्पॉन्स चांगला असला तरी ज्या टाईपमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे ती अजून डिटेलमध्ये दिलेली नाही, म्हणजे समाधानकारक नाही म्हणता येणार त्याला. त्यामुळे माझी आता नेक्स्ट स्टेप राहणार आहे की जी त्यांनी अमाऊंट सांगितली आहे रोडवर खर्च केलेल्याची ती अमाऊंट त्यांनी कशी यूज केली आहे तिथे ते पाहण्याची. तर पाहूया आता पुढे काय होईल. मी ॲडव्होकेट किशोर लुल्ला, ग्राहक पंचायत सांगली मार्फत गेली 16 वर्ष कंझ्युमर अवेअरनेसचं काम करतो आणि गेल्या 2 वर्षात या राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आमचा सगळा ग्रुप काम करतोय. अनेक डिपार्टमेंट्सच्या विरुद्ध आम्ही ऍप्लिकेशन करून ही माहिती मागवली. आतापर्यंत जवळजवळ 16 ते 18 डिपार्टमेंट्समध्ये आम्ही अर्ज केलेले आहेत. सगळ्यात मोठी आणि चांगली केस म्हणजे विक्रीकर खात्याविरुद्धची आम्ही एक केस जिंकलेली आहे आणि ती म्हणजे की व्यापाऱ्यांनी विवरणपत्रक दाखल केल्यानंतर जे छोटे व्यापारी आहेत त्यांचे निकाल विक्रीकर अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना वह्या पुस्तकं घेऊन न बोलवता दिले पाहिजेत, ज्याला आपण समरी असेसमेंट म्हणतो. आणि असे निकाल विक्रीकर अधिकारी देतच नव्हते आणि याचं कारण भ्रष्टाचार. कारण व्यापाऱ्यांना जर वह्या घेऊन बोलवलं तर काही ना काही खुसपट काढून त्यातनं पैसे मिळवता येतात. ही केस आम्ही लोकायुक्तांपर्यंत नेली आणि लोकायुक्तांनी असा निकाल दिला की सांगली जिल्ह्यातील अशा ज्या काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्या सर्वमध्ये त्यांनी ते निकाल दिले पाहिजेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा निकाल आल्या आल्या आठवड्याभरात ज्या हजारो केसेस प्रलंबित होत्या त्या सर्व निकाली निघाल्या. इतकंच नाही तर सांगली महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, आरटीओ ऑफिस या अनेकांविरुद्ध आम्ही केसेस केलेले आहेत. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असं म्हणता येईल की जे महाराष्ट्रात कुठेही झालं नाही की पहिला माहिती अधिकारी जो असतो की जो त्या डिपार्टमेंटचाच असतो तो नॉर्मली पेनल्टी लावत नाही आणि त्या सगळ्या केसेस तशाच रिजेक्ट केल्या जातात आणि म्हणून लोकायुक्तांपर्यंत जावं लागतं. परंतु सांगलीमध्ये मी जे आता आपल्या समोर 3-4 केसेस ठेवलेले आहेत, सांगलीमध्ये प्रथम अपिली अधिकाऱ्यांनीच 2000 रुपये, 250 रुपये अशा पद्धतीने दंड केलेले आहेत. आम्ही जिल्हा स्पोर्ट्स ऑफिसर याला मी काही माहिती मागवली होती, ती त्यांनी माहिती दिली नाही आणि म्हणून अपिली अधिकाऱ्यांनी त्यांना 2000 रुपयाची दंडाची शिक्षा दिली. तसंच विक्रीकर आयुक्तांकडे देखील आम्ही प्रथम अपील केलं होतं आणि महानगरपालिकेचे सर्व ऑडिट रिपोर्ट्स आम्ही मागवलेले होते. ते ऑडिट रिपोर्ट्स त्यांनी दिले नाहीत आणि म्हणून त्या 6 अधिकाऱ्यांविरुद्ध आयुक्तांनी 250 रुपये प्रत्येकी दंडाची ऑर्डर केली आणि ते पैसे भरून देखील घेतले. मी प्रमोद पांडुरंग पाटील, व्यवसायाने अकाउंट्स कन्सल्टंट आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या क्षेत्रामध्ये मी राहतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या कायदेविषयक सल्ला विभागामध्ये मी कार्यरत आहे आणि माहितीचा अधिकार जो आहे या अधिकाराच्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र शासनाचा जो माहितीचा अधिकार जो आहे इथूनच मी माझ्या कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम महानगरपालिकेचं कार्य कसं चालतं हे प्रत्येक नागरिकाला माहिती पडलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाने जागल्याची भूमिका बजावली पाहिजे. जागल्याचा अर्थ होतो की जो जागता आहे, जो पहारा देणारा आहे, प्रत्येक नागरिकाने पहारा देण्याची भूमिका करावी आणि कुठे काय चाललंय, आपल्या शेजारी काय चाललेलं आहे सगळं पाहावं. आपण कर भरतो, कर भरल्यानंतर आपण ज्या प्रशासनामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते लोकप्रतिनिधी कशा प्रकारे कार्य करतात ह्याचा जाब विचारणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. नागरिकाने त्या संदर्भामध्ये जर काही लेटर्स वगैरे पाठवले, काही सूचना केल्या तर त्या सूचनांचा परिणाम तेवढा गंभीरतेने होत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने आपल्याला जो हा कायदा दिलेला आहे महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार, या कायद्याच्या अन्वये कोर्ट फी स्टॅम्प लावून कायदेशीररित्या तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे माहिती विचारू शकता आणि अधिकाऱ्याला ती माहिती देणं किंवा न देणं, न दिलीच त्याबद्दलचा खुलासा करणं यावरती काही विशेष निर्बंध आहेत.
आणि यामुळे कायदेशीररित्या जागरूकता निर्माण झालेली आहे. मी ज्या विभागामध्ये राहतो ती अत्यंत लहान महानगरपालिका आहे, परंतु त्याचा कार्यव्याप जो आहे तो अतिशय मोठा आहे. 115 करोडचा अर्थसंकल्प या महानगरपालिकेमध्ये आहे. अर्थसंकल्प एवढा मोठा आणि जर हे कार्य जर अशा रीतीने झालं असेल तर ही कार्य कशा रीतीने चालतात हे समजून घेण्याची एक जिज्ञासा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी या माहितीचा अधिकार वापरला. सर्वप्रथम माहितीच्या अधिकार वापरल्यानंतर तिथे मी पाहिलं की कित्येक नगरसेवकांना या माहितीच्या अधिकाराबद्दल माहिती देखील नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा काय आहे या कायद्याबद्दल देखील ते अनभिज्ञ नव्हते. परंतु त्यांना ही मी संपूर्ण माहितीचा अधिकार त्यांना मी स्वतः समजावून सांगितला आणि या पद्धतीने कार्य सुरू केलं. सर्वप्रथम आपण काय कार्य करतोय, आपल्या विभागातला जो नगरसेवक निवडून दिलेला आहे त्या स्थायी समितीवरती बसलेले जे आपले सदस्य आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जे कार्यकारी सदस्य आहेत हे सर्व कशा रीतीने कार्य करतात या संदर्भातली माहिती मी गोळा करण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मी मिळवला. त्यानंतर जी बॅलन्स शीट आहे, ताळेबंद आहे, त्या संदर्भामध्ये चौकशी केली. कारण मुळात जर तुमच्याकडे काही फीडबॅक असेल, काही डेटा वर्क असेल तरच तुम्ही पुढच्या कारवाई किंवा पुढच्या काही प्रश्नाचा जाब विचारू शकता. अशा रीतीने कार्य केलं. त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये खार जमिनी, त्याचप्रमाणे वन विभागाच्या ज्या जमिनी आहेत त्या संदर्भामध्ये, तशाच राखीव भूखंडा संदर्भामध्ये देखील मी माहिती मागवलेली आहे. ठाणा कमिशनरेटकडे देखील काही माहिती माझी आता प्रोसेसमध्ये आहे. या सर्वामागचा उद्देश एकच आहे की नागरिकाने जागल्याची भूमिका ठेवावी आणि जर एक नागरिक जागा झाला, एका नागरिकाचं एक पत्र माहिती अधिकाऱ्याकडे गेलं, त्या अधिकाऱ्याने जर त्याच्याकडे दुर्लक्षित केलं, पण जर का 100 नागरिकांचे जर का माहितीच्या अधिकाऱ्याखाली जर त्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर का अर्ज गेले तर त्या नागरिकाला विचार करणं हे भाग पडेल. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की ही ज्योत जी पेटलेली आहे, ही ज्योत प्रत्येक नागरिकाने आपापल्या हृदयात ती अशीच तेवढ ठेवावी. आणि हा एक फार मोठा एक यज्ञकुंड आहे आणि या यज्ञकुंडामध्ये प्रत्येकाने आपापलं झोकून द्यावं आणि सुराज्य आणि सुप्रशासन आणि पारदर्शकता कशा प्रकारे असते हे प्रत्येक नागरिकाने जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांना दाखवावी. त्यांना त्यांची जागा दाखवू नये. कुठेही कुठल्याही प्रकारचा पर्सनल इंटरेस्ट न ठेवता त्यांनी काम करावं आणि अशा रीतीने माहितीचा अधिकार हा प्रत्येकाने वापरावा आणि सर्वांनी हा महाराष्ट्र समृद्ध करावा आणि एक प्रकारे धाडस, त्याचप्रमाणे नागरिकांचे मूलभूत अधिकार हे दाखवावेत. अशा प्रकारे प्रत्येक नागरिकाने आपापल्या रीतीने कार्य करावं अशी माझी इच्छा आहे. आणि या सर्व याच्यामध्ये हा संपूर्ण जो अग्निकुंड पेटलेला आहे या अग्निकुंडामध्ये प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि हा माहितीचा अधिकाराचा पूर्ण वापर करून आपण एक सक्षम नागरिक आहोत आणि सक्षम राज्य व्यवस्थेचे आपण प्रतीक आहोत हे सर्वांना दाखवून द्यावं. धन्यवाद.